बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी। हत्या प्रकरणातील मास्टर माइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती आहे। सुदर्शन घुलेने या प्रकरणामध्ये हत्येची कबुली दिली आहे। त्याच्यासह जयराम चाटे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुसिव्ह माहिती लागली आहे। या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकलाय। आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतला धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली घुलेने दिली। खंडणी प्रकरणामध्ये देशमुख हे अडथळा होत होते असं त्याने म्हटलंय। आवादा कंपनी परिसरामध्ये देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून ही हत्या केल्याचं घुलेने कबूल केलंय अशी एक्सक्लुसिव्ह माहिती आता एबीपी माझाला मिळालेली आहे। दरम्यान एबीपी माझाच्या या बातमीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेने हत्येची कबुली दिली आहे। देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुली दिल्याचं आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मार्फत सुद्धा अधोरेखित झालेलं आहे। त्यांनी सुद्धा एबीपी माझाच्या बातमीला दुजोरा दिलेला आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे अधिक माहिती देतील। कृष्णा, एबीपी माझाच्या हाती ही माहिती लागलेली होती, पण आता याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी। कृष्णा, एबीपी माझाशी फोनवर बोलताना उज्ज्वल निकम यांनी हे जी आपण बातमी दिली होती आणि जे जबाब या ठिकाणी 3 लोकांनी दिलेले होते आणि त्यामध्ये कबुली दिली अशा प्रकारची बातमी एबीपी माझाने सर्वप्रथम दिली होती। या बातमीला पुष्टी या ठिकाणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आणि त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या तिघांचे कबुली जबाब झालेले आहेत आणि त्यामध्ये कट कसा रचला, कसं मारलं आणि वाल्मिक कराडचा या सगळ्या प्रकरणामध्ये रोल काय होतं या सगळ्या संदर्भात कबुली जबाब या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे कबुली जबाब आता महत्त्वाचे ठरतील असं देखील उज्ज्वल निकम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवर या प्रकरणात सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी देखील शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि 3 कबुली जबाब या ठिकाणी आले आहेत हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यामध्ये व्हिडिओ करणारा महेश केदार आहे, जयराम चाटे आहे आणि या सगळ्या खून प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि खंडणी प्रकरणामध्ये मोरक्या असलेला सुदर्शन घुले यांनी कशा कशा पद्धतीने खंडणी मागितली गेली, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हे कसे गेले, त्याचबरोबर विष्णू चाटेंच्या बैठका कशा झालेल्या होत्या, त्यामध्ये त्याच्या ऑफिसमध्ये कशा बैठका झाल्या होत्या आणि कसा कट रचला, कोण कोण यामध्ये सहभागी होतं या सगळ्याचा कबुली जबाब दिला आहे आणि यावर उज्ज्वल निकम यांनी देखील शिक्कामोर्तब केले एबीपी माझाशी बोलताना। पूर्वी कृष्णा, एक प्रश्न आहे या बाबतीमध्ये की हा जो कबुली जबाब आहे या तिघांचा, याच्यामध्ये कुठेही वाल्मिक कराडचं प्रत्यक्ष नाव समोर आलेलं आहे का? याबद्दल काय माहिती देता येईल? नाही, निश्चित वाल्मिक कराडचं नाव कबुली जबाबामध्ये आहे आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनंच या ठिकाणी विष्णू चाटे त्यांच्याकडे आलेला होता। आम्ही सर्व भेटलेलो होतो त्या बैठकीला। वाल्मिक कराड या ठिकाणी उपस्थित होता, त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आहे आणि खंडणी प्रकरणातलं सर्व काही वाल्मिक कराड याच्याच सूचनेवरनं हे सगळं होत होतं। विष्णू चाटेच्या फोनवर ज्यावेळेस आवादा कंपनीमध्ये हा गेला होता त्यावेळेस बोलणं करून दिलेलं होतं, त्यावेळी विष्णू चाटेच्या फोनवरनं वाल्मिक कराडच बोललेला होता याचा देखील उल्लेख कबुली जबाबमध्ये असल्याचं देखील माहिती या ठिकाणी एबीपी माझाकडे आहे। पूर्वी धन्यवाद कृष्णा, या माहितीबद्दल वेळोवेळी अपडेट घेतच राहू। धन्यवाद। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चाललं पाहिजे ही माझी आत्ताची मागणी आहे किंवा आम्ही पहिले देखील मागणी केलेली आहे आणि कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय, कुणीतरी याला सगळ्याला गाईड केल्याशिवाय ही गोष्ट घडली नाही हे वेळोवेळी सगळेजण सांगत होते, आम्ही देखील सांगत होतो। तसा तपास देखील झालेला आहे, सगळे पुरावे देखील आलेले आहेत। तर एक माफक अपेक्षा अशी आहे की यांना लवकरात लवकर फाशी व्हावी, कारण का हे सगळं प्रकरण जे आहे ते संगनमतानं कटकारस्थान करून
खंडणी ते खुनापर्यंत सगळं हे संगनमतानं सगळ्यांनी एकमेकाला विचारून, जे हे आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींनी सगळ्यांनी विचारून एकमेकाला संगनमतात ठेवून हे सगळं केलेलं आहे. यांना एकमेकांचं पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात होतं, पैसा खूप मोठ्या प्रमाणात होता, म्हणून हे कृत्य केलेलं आहे. आणि हे कालपासून निष्पन्न व्हायला सुरू झालेलं आहे आणि तेच खरं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.